उद्धव ठाकरे आज शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावरती आहेत आणि ठिकठिकाणी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं जात आहे। कुठं JCB मधून फुलांची उधळण तर कुठं कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून जल्लोष, अशा सगळ्या जल्लोषात स्वागत जे आहे ते उद्धव ठाकरेंचं केलं जात आहे। तर श्रीरामपूरमध्ये उद्धव ठाकरेंचे चाहते असणारे नागले जे आहेत, नाना नागले, त्यांच्याकडून या ठिकाणी नाना चहा, त्यांचं या ठिकाणी चहाचं दुकान आहे आणि ज्या ठिकाणी उद्धव ठाकरेंची सभा होती त्या सभेच्या प्रवेशद्वारावरतीच हे दुकान असल्याने त्यांनी या सभेसाठी येणारी जी हजारो लोक आहेत त्यांच्यासाठी आज अक्षरशः मोफत चहाची व्यवस्था केलेली आहे। जेवढे काही शिवसैनिक या कार्यक्रमासाठी, या संवाद मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत त्यांच्यासाठी अशा पद्धतीने या टी स्टॉलकडून मोफत चहाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत या ठिकाणी स्वतः या चहा दुकानचे मालक आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूयात। काय उद्देश तुमचा नेमका या सगळ्या संकल्पनेमागे होता आणि कशा पद्धतीने प्रेम उद्धव ठाकरेंबद्दल व्यक्त करताय? आज राज्याचे माजी लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे आपल्या श्रीरामपूर शहरामध्ये येत आहेत। आमच्या हॉटेलच्या मेन शाखेसमोर ही सभा पार पडते आहे, त्यामुळे आम्ही येणाऱ्या संपूर्ण शिवसैनिकांना आज दिवसभर मोफत चहाचं वाटप या निमित्ताने करत आहे व उद्धव साहेबांचं स्वागत नाना चहातर्फे व्हावं ही आमची यामागची इच्छा आहे। निश्चित बघितलं, माझे आमदार भाऊसाहेब कांबळे देखील आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, तुम्ही देखील या ठिकाणी माझे आमदार राहिला, काय मतदारसंघाची परिस्थिती आहे, कसा उत्साह शिवसैनिकांमध्ये? श्रीरामपूर शहराची एक परंपरा आहे, कुठलाही पाहुणचार असो का काही असो, आणि म्हणून आज शिवसेनेचे प्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, आज त्यांचा श्रीरामपूर शहरामध्ये दौरा होत आहे। त्यांची स्वागताची अतिशय जोरात तयारी झालेली आहे। सर्व शिवसैनिक कालपासून रात्रभर ही सगळी मेहनत घेऊन अतिशय सर्व उभं केलेले आहे। हे सर्व शिवसैनिकांचं श्रेय याच्यामध्ये शहर प्रमुख, तालुका प्रमुख, सर्व शिवसैनिक आणि बाळासाहेब ठाकरे, उद्धव बाळासाहेब ठाकरे हे शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये गेल्या 5 वेळेस ही निवडणूक जिंकणार आहे, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही। लोकसभा ही शिर्डीची जिंकणार म्हणजे जिंकणार। निश्चित बघितलं तर अशा पद्धतीने ठिकठिकाणी उद्धव ठाकरे यांचं स्वागत केलं जात आहे आणि कार्यकर्ते जे आहेत ते त्यांच्या स्वागतासाठी सज्ज झालेले आहेत आणि उद्धव ठाकरेंचा हा दौरा जो आहे तो या चहासारखाच गोड होईल अशीच अपेक्षा आता हे सगळे कार्यकर्ते करताना दिसत आहेत। सचिन बनसोडे, साम TV न्यूज, श्रीरामपूर, अहमदनगर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।